हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. चला तर मग आजचा व्हिडिओ असा आहे की मी तुम्हाला माझ्या सगळे 7 ते 10 वाजेपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे. आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष असला तर तो कशा प्रकारे निघेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. जर आपल्या घरामध्ये एकही वास्तुदोष असला तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप येत असते आणि आपल्याला कोणत्याही कामात यश प्राप्त होत नाही. तर म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये वास्तुदोषाबद्दल काही माहिती सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत. घरामध्ये असलेल्या वस्तूंपासून वास्तुदोष कसा घालवायचा हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा. आपल्या घराला उंबरठा पाहिजेच आणि उंबरठा असला म्हणजे त्याला रोज हळदीचं लेपन केलंच पाहिजे. आणि आपल्या मुख्य दरवाजाला रोज स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यावर तुम्ही ओम किंवा स्वस्तिक काढू शकता. तर हे वास्तू त्याच्यासाठी सगळ्यात चांगली टिप्स आहे. वास्तू दोष दूर करण्यासाठी पहिली टिप आहे तांब्यात घडवलेले सूर्याचे प्रतीक. हे आपल्या घरावर जर लावले तर वास्तुदोष दूर होतात. ते आपल्या घरावर का लावायचं? तर आपल्या घराची दिशा ही वेगळी असते. कोणाची पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी असते. तर सूर्याची किरण आपल्या घरावर पडत नाही. म्हणून हे तांब्याच्या म्हणून आपल्या दरवाजावर लावायचे असते. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तांब्याचा सूर्य मुख्यत्वे वापरला जातो. त्याच्यामध्ये तांब्याच्या सूर्यामध्ये प्रभावी आकर्षण असते. तर म्हणून तो सूर्य आपल्या दरवाजावर लावायचा. आपण आपल्या देवाऱ्यामध्ये पितळाचं कासव ठेवत असतो. तर त्या पितळाच्या कासवाच्या मागे जर 1, 2, 3, 4, 5 असे आकडे असतील तर तसं कासव हे आपण तांदळाच्या याच्यात ठेवायचं. आणि त्याच्या मागे जर आकडे नसतील तर मग ते कासव आपण पाण्यामध्ये ठेवायचं. याच्याने पण आपल्या घरातील वास्तुदोष बऱ्यापैकी निघून जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरी काचेचं जे कासव आणतो आपण ते पाण्यामध्ये ठेवायचं आणि हे कासव नेहमी उत्तर दिशेला ठेवायचं. हे कासव जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते, आनंदाची बातमी भेटत असते. तर हे कासव घरात ठेवलेलं खूप चांगलं असतं. हे कासव उत्तरेकडे ठेवल्यास आपल्या मुलांच्या नशिबात खूप चांगलं होत असतं आणि आपल्या घरामध्ये पण खूप चांगलं होत असतं. तर हे काचेचं कासव तुम्ही नक्की ठेवा. गाई वासरू म्हणजे कामधेनू. गाईची मूर्ती घरात ठेवल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात.
तर गाईची मूर्ती तांब्याची किंवा चिनीची असली तरी चालेल, पण घरात गाईची मूर्ती पाहिजे. आणि कुटुंबामध्ये सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते. तर गाईची मूर्ती ठेवल्याने खूप शुभ मानले जाते. तर तुम्ही गाईची मूर्ती ठेवा, याच्याने वास्तुदोष दूर होतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.